नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर गर्ल निकिता। आज आपण आलेलो आहोत एका नवीन ठिकाणी, ते म्हणजे कपिलधारा तीर्थक्षेत्र, जे की मुंबई नाशिक महामार्गावर असून इगतपुरी तालुक्यात आहे। मुंबई नाशिक महामार्गावर घोटीच्या जवळ कावनई फाटा लागतो। तेथून सुमारे 7-8 किलोमीटरवर कावनई हे गाव आहे। तर कावनई हे नाव कसं पडलं तर ह्या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकराची भेट झाली। लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बूटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावर जात असताना कालनेमी राक्षसाचा वध केला, त्यावरून या गावाचे नाव कावनई पडले। या तीर्थक्षेत्राला मातृगया तीर्थ असेही म्हणतात, कारण येथे स्नान केल्याने मातृऋणातून मुक्ती मिळते असे मानले जाते। ह्या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। हे एक सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ ठिकाण आहे। या ठिकाणी धार्मिक पर्यटनासोबत गिर्यारोहणाचाही आनंद घेता येतो। या ठिकाणाला खंडोबाची टेकडी असेही म्हणतात। तुम्ही बघू शकता हे तीर्थक्षेत्र, येथे हे नैसर्गिक गोमुख आहे, ज्यातून पाण्याचा अखंड प्रवाह महर्षी कपिल यांच्या काळापासून वाहत आहे। हे खूप प्राचीन तीर्थस्थान आहे। या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरत होता। आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। ह्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरत होता। आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। ह्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते। ह्या तीर्थावर सतयुगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्यशास्त्राचे उपदेश देऊन स्वर्गाला पाठवले, त्यामुळे हे तीर्थ मातृगया झाले। येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो। ह्या तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला जल पाजून जिवंत केले। ह्या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिले। ह्या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहे। सनातन धर्माच्या रक्षणार्थ तुमचे स्थानिक परंपरेनुसार कुंभमेळ्याचे पहिले आयोजन येथेच होत असे। नंतर ते त्र्यंबकेश्वर स्थानिक परंपरेनुसार कुंभमेळ्याचे पहिले आयोजन येथेच होत असे। नंतर ते त्र्यंबकेश्वर नाशिक येथे हलवले गेले। येथे भगवान राम, सीता, शिव, हनुमान तसेच कपिल मुनींचे मंदिर आहे। ह्या ठिकाणाला रामायण काळातील पवित्र तीर्थस्थान कपिलधारा तीर्थ परिसर अतिशय निसर्गरम्य आहे। हिरवेगार डोंगर, झरे आणि तलावांनी वेढलेला येथे एक गौमुखासारखा झरा आहे, जो सतत पाणी पुरवतो। ह्या झऱ्याचे पाणी पवित्र मानले जाते। येथे एक पवित्र कुंड आहे, जिथे भक्त स्नान करतात। डोंगर व जंगल परिसर विशेषतः पावसाळ्यात अत्यंत आकर्षक वातावरण असते। साधारणतः जुलै ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच पावसाळा आणि हिवाळ्यात तर मग आपण आज निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम प्रत्यक्ष अनुभवला। आपण सर्वांनी अशा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देऊन त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे। एकंदरीत कावनई तीर्थ हे आध्यात्मिकतेचा आणि निसर्ग सौंदर्याचा अद्वितीय संगम आहे। इथल्या शांत वातावरणात मन स्थिर होते आणि संस्कृतीशी आपला नवा परिचय घडतो। तुम्ही ह्या पवित्र स्थळाला भेट द्या आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान अनुभवा। तीर्थ म्हणजे फक्त प्रवास नव्हे, तर आत्म्याचा शोध आहे। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर खाली कमेंट करून तुमचे अनुभव शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत एन्जॉय करा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।